भिवंडी तालुक्यातील कोणगावमधील गजाननराव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। तसेच या विद्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या महाविद्यालयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील स्वागत सत्कार करून सन्मानित करण्यात आले। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी गजाननराव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे संचालक बालू पाटील सर काय म्हणाले पाहूया। आपले माननीय जे सन्मान मूर्ती आहे राणे कुटुंबाकडनं खूप धन्यवाद करते। तुम्ही आम्हाला इथे बोलवलात, एवढा आमचा मान वाढवलात आणि आज जे पदवीधर विद्यार्थी ज्यांना सर्टिफिकेट देऊन तुम्ही त्यांच्या नाही तर आमचा मान वाढवलात की त्यांना आम्ही सर्टिफिकेट देतोय। आज आपल्या गावाचं नाव ते मोठं करतात आणि त्यांना कोणगाव ग्रामपंचायत आणि माझ्या कराळे कुटुंबाकडनं मी खूप शुभेच्छा देते। असंच पुढे जा, प्रगती करा, कारण की मुलगी शिकली प्रगती झाली असंच नाही तर मुलंही शिकतात आणि आपल्या पत्नीच्या मागे ठामपणे उभे राहतात। याचं उदाहरण मी स्वतः आहे। त्यामुळे प्रत्येकाने प्रगती करा आणि आपल्या गावाचं नाव, कोणगावचं नाव सगळीकडे उज्ज्वल करा अशी मी देवाचरणी प्रार्थना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोणगावची भूमी आणि या कोणगावच्या भूमीमध्ये पहिलं आरमार कल्याण खाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं। त्या राजांचा आदर्श आणि त्यांची जयंती गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरी होत आहे। या जयंतीच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ हाही आयोजित केला जातो। आज राजांचा आदर्श विद्यार्थ्यांच्या नसानसामध्ये भिनला जावा या उद्देशाने आणि या महाविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेरच्या जगामध्ये वावरताना राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला जावा, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली जावी आणि उद्याच्या भारताचा आदर्श नागरिक कसा असावा, लोकांवर प्रेम कशा पद्धतीने करावं, लोकांना मदत कशा पद्धतीने करावी, हे राजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी बाहेरच्या जगात वावरावं हा मुख्य उद्देश घेऊन जयंतीच्या दिवशी पदवीदान समारंभ आयोजित केला जातो। मी सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शुभेच्छा देतो आणि उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।